नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं सुष्मिता श्रेणी वाईववर. मी सुष्मिता आणि आजचा व्लॉग आहे खूप खास, कारण आपण अनुभवणार आहोत तमिळनाडू राज्याची राजधानी चेन्नई येथे पारंपरिक पोंगल सण. पोंगल म्हणजे कृतज्ञतेचा आणि आनंदाचा सण. हा सण फक्त गोड पदार्थ आणि उत्सवापुरता मर्यादित नाही, तर निसर्ग, शेतकरी आणि कुटुंबाबद्दल आपल्याला कृतज्ञतेचा देखील महत्त्वाचा भाग आहे. आज आपण भोगी, पोंगल आणि इतर खास परंपरांचा आनंद घेणार आहोत. चेन्नईच्या गल्ल्या आज सणांच्या रंगांनी भरून गेल्या आहेत. लोकांनी आपल्या घरासमोर सुंदर रांगोळ्या काढल्या आहेत आणि सगळीकडे चैतन्याचं वातावरण आहे. चला तर मग या खास सणाचा प्रत्यक्ष क्षण आपल्या व्लॉगमध्ये टिपूया. तर मित्रांनो, तयार राहा पोंगल सणाचा हा खास अनुभव घेण्यासाठी. जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचा हा आनंददायक प्रवास आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया या रंगीबेरंगी सणाला. भोगी या दिवसाने होते. भोगी हा नवीन सुरुवात करण्याचा दिवस आहे. या दिवशी लोक जुन्या आणि निरुपयोगी वस्तूंचं दहन करून नकारात्मकतेचा अंत करतात. याला भोगी मेला म्हणतात. हा दिवस शेतकऱ्यांसाठीही खूप खास आहे, कारण ते त्यांच्या शेतातील कापणीला सुरुवात करतात. भोगी दिवस आपल्याला सांगतो की जुन्या गोष्टी मागे सोडून नवीन सुरुवात करायला हवी. हा दिवस शेतकरी आणि कुटुंबांसाठी आनंदाने भरलेला असतो. पोंगल हा सणाचा दुसरा दिवस आणि मुख्य दिवस आहे. या दिवशी पोंगल नावाचा गोड पदार्थ बनवला जातो, जो गूळ, तांदूळ आणि सुकामेव्यापासून घालून तयार होतो. लोक हा गोड पदार्थ सूर्यदेवाला अर्पण करून कृतज्ञतेचा व्यक्त करतात. सूर्य, शेतकरी आणि निसर्ग यांचे आभार मानणे हा या सणाचा गाभा आहे. पोंगल सण हा कुटुंबाच्या एकत्रित येण्याचा, आनंद साजरा करण्याचा आणि निसर्गाशी जोडल्या राहण्याचा संदेश देतो. भोगी आणि पोंगल फक्त सण नाही, तर तमिळनाडूच्या सांस्कृतिक वारशाचा प्रतीक आहे. ते आपल्याला निसर्ग, कष्टकरी शेतकरी आणि कुटुंब यांची आठवण करून देतात. पोंगल म्हणजे आनंद, परंपरा आणि कृतज्ञतेचा संगम आहे. मित्रांनो, पोंगल सणाची माहिती आणि चेन्नई उत्सवाचं वातावरण तुम्हाला नक्कीच आवडत असेल. आज आपण चेन्नईत पोंगल सणाचा एक आगळा-वेगळा भाग अनुभवणार आहोत. उरियादी स्पर्धा आणि त्यामध्ये गोड भात म्हणजे पॉट राईस बनवण्याचा हा सोहळा येथे केला आहे. चला तर मग या उत्सवाला सुरुवात करूया. पोंगल सणाची उरियादी एक धमाल स्पर्धा आहे. तर आता आपण पोहोचलो आहोत पोंगल सणाच्या मुख्य सोहळ्यामध्ये. मातीच्या भांड्यात गोड भात बनवण्याचा म्हणजेच भातापासून खीर, पोंगल हा स्वीट डिश येथे बनवण्याचा स्पर्धा आहे. येथे तांदूळ, गूळ आणि दूध आणि सुकामेवा वापरून पारंपरिक पोंगल तयार केला जातो. भात शिजवताना सगळ्यांनी पोंगो पोंगो म्हणत आनंद व्यक्त केला जातो. हा सोहळा पाहताना एक वेगळाच उत्साह जाणवतो. पोंगल हा तमिळ नववर्षाचा स्वागताचा आणि कुटुंबियांसोबत आनंद साजरा करण्याचा सण आहे. या सणाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे रांगोळी काढणे आणि मातीच्या भांड्यात पोंगल नावाचा गोड भात शिजवणे. चेन्नईच्या प्रत्येक गल्लीत सणाचं वातावरण जाणवतं. घराबाहेर सुंदर रंगीत रांगोळ्या काढल्या जात आहेत. लोक मोठ्या उत्साहाने त्यांच्या घराची सजावट करत आहेत. पोंगल सणाचं मुख्य आकर्षण म्हणजे भात बनवणं. हा भात मातीच्या भांड्यात तयार केला जातो आणि तो शिजवल्यानंतर पोंगो पोंगो असं जोरात म्हणण्याची सणाची सुरुवात होते. सणाच्या निमित्ताने पारंपरिक नृत्य आणि संगीताचे कार्यक्रम होतात. भरतनाट्यम नृत्याच्या लयबद्ध हालचालीची उत्साहात अजूनच रंग भरला जातो. दोरखंडाचा खेळ किती धमाल चालू आहे.
एका बाजूला मुलांचा उत्साह आणि दुसऱ्या बाजूला मुलींचा जल्लोष. आपण आज पोंगल सणाचं अनोखं वातावरण अनुभवत आहोत. इथे फक्त पॉट राईसच्या स्पर्धा नाही तर मुला-मुलींसाठी खूप सारे मजेदार खेळही आहेत. चला तर आनंद क्षणामध्ये डोकावूया. मुलांना च्या चेहऱ्यावर आनंद आणि जिंकण्यासाठी असलेला जबरदस्त उत्साह पाहायला मिळतोय. हा खेळ फक्त शरीराचा नाही तर ऊर्जा दाखवण्याचा आहे. मुलांसाठी पोंगल सण म्हणजे फक्त गोड पदार्थ खाण्याचा नाही तर अशा खेळांमध्ये भाग घेऊन निखळ आनंद लुटण्याचा आहे. त्याचा आनंद आणि चेहऱ्यावरील हसू पाहून खूप समाधान मिळते. मित्रांनो, आपण पोंगल सणाचं खरं सौंदर्य म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लपलेला आनंद. मुलं या खेळांमध्ये सहभागी होऊन खूप काही शिकतात. टीमवर्क, सहकार्य आणि हारणं जितणं कसं स्वीकारायचं ते. तर मित्रांनो, तुम्ही अशा खेळामध्ये कधी भाग घेतला आहे का? तुमचे अनुभव आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा.
मित्रांनो, आपण पोंगल पॉट राईस बनवण्याची ही उत्साही स्पर्धा पाहत आहोत. सगळ्या स्पर्धकांनी खूप मेहनत घेतली आहे आणि प्रत्येकाने आपली कला अगदी प्रेमाने आणि कौशल्याने सादर केली आहे. इथं गोड पोंगलचा सुगंध आणि उत्साह भरलेला आहे आणि आता तो क्षण आला आहे ज्या क्षणाची आपल्याला सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो. या वर्षीचा पोंगल राईस बनवण्याचा स्पर्धेचा विजेता ह्या तिघांना घेतलेला आहे. तर या 3 विजेत्यांना यांच्या या मेहनतीचा आणि परिश्रमाचा सन्मान म्हणून त्यांना बक्षिसाची रक्कम जाहीर करण्यात आली आहे. तर प्रथम विजेत्याला 2,000 रुपये रक्कम जाहीर करण्यात आली आहे आणि दुसऱ्या विजेत्या स्पर्धकांना 1,500 रुपये यांचा रक्कम जाहीर करण्यात आला आहे आणि तिसऱ्या विजेत्यांना 1,000 रुपये रक्कम जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या अप्रतिम कौशल्यासाठी त्यांना मानाची जागा मिळाली आहे. यांच्या कलागुणांचा आणि परंपरेप्रती असलेल्या प्रेमाचा सन्मान आहे. आता आपण विजेत्यांची प्रतिक्रिया पाहिलेली आहे. त्याचबरोबर सगळ्या स्पर्धकांनी खूप छान कामगिरी केली आहे. त्यांचंही आपण तितकंच कौतुक करूया. मित्रांनो, पोंगल पॉट राईस स्पर्धेचा हा अनुभव नक्कीच स्मरणीय होता. परंपरा, कला आणि चवीचा संगम आपण आज अनुभवला आहे. तुम्हालाही अनुभव कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभेच्छा आणि धन्यवाद.